आज आहे शनिवार, तर बघूया पॅसेंजर भेटले तर ठीक आहे, पण जाऊ एक राऊंड मारून येऊ स्टेशनला आपण. भाऊने 2 पॅसेंजर उचलले. जाऊया चला स्टेशन. कसा होता प्रवास? छान होता, मस्त. धन्यवाद ताई. ताईने आपल्याला 30 रुपये दिलेत. मानपाडा टू आपण डोंबिवली स्टेशन आलोय. ताई तुमचा फीडबॅक खूप मौल्यवान असणार. धन्यवाद नवीन ड्रायव्हरसाठी. ऐसे एक गाड़ी को ड्राइवर चलाता है, लेकिन ड्राइवर जो है वो गाड़ी नहीं है, वो ड्राइवर है। भाऊ जरा ड्रायव्हर नवीन आहे हा. गाडी कसं चालवतो सांगा जरा. त्याला शिकवतोय गाडी, झाले 7 दिवस झाले शिकवतोय. आता जरा डोंबिवलीवरून मानपाडावरून डोंबिवली स्टेशन 3 सीट मारले. तुमचा फीडबॅक जरा कसा मौल्यवान असेल ना भाऊसाठी. आणि व्यवस्थित प्रॉपर आहे. मला चांगला मस्त आनंद वाटला आणि ड्रायव्हर ओके. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. आणि आज 7वा दिवस आहे माझा, आज लास्ट दिवस आहे दादांसोबत. दुःख होतंय की इथून पुढची जर्नी दादांसोबत नसेल का, तर माझी जर्नी मी स्टार्ट करणार आहे. त्यामुळं दादांनी मला 7 दिवसामध्ये भरपूर काही गोष्टी शिकवल्यात. नमस्कार मंडळी, जय शिवराय. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये. सकाळचे वाजलेत 6:45 मंडळी. बघू शकता मी आता आहे दिवा रोडला. आपली गाडी पण इकडे आहे. तर आज गोविंद भाऊ येणार होते. काल दांडी मारली होती. आज त्यांचा लास्ट दिवस आहे. तर आणि आज आहे मंडळी शनिवार. तर विचार केलाय बघू पॅसेंजरला घेऊन डोंबिवली स्टेशनला जाऊ असा विचार केलाय. पण आज शनिवार आहे त्यामुळे थोडीशी पब्लिक कमी असणार आहे. लेटसी गोविंद भाऊ येतील आता. तर बघूया शेवटच्या दिवशी किती कमाई करतात, किंवा कमाई होते का, किंवा गाडी शिकवण्याचा प्रयत्न. गाडी शिकलेच आहेत ऑलरेडी. फक्त एवढंच आहे की शनिवार असल्यामुळे थोडेसे पॅसेंजर कमी असतील, तर कमाई थोडी कमी होणे मुश्किल आहे. पण नक्कीच CNGचे पैसे निघाले पाहिजेत, 200 रुपये तरी ॲटलिस्ट. तो लेटसी देखते कसा जातो दिवस. आणि मला जायचं आहे ऑफिसला पण. तर आजचा पूर्ण ब्लॉग असणार आहे. अजून एक भाऊ येणार आहे कोकणातला, तो त्याला अर्धा तास गाडी शिकवायची. त्याचा आहे 5वा दिवस. नंतर आपल्याला जायचं ऑफिसला, गाडी घेऊन भाडे घेऊन जायचे. तर लेटसी नंतर संध्याकाळी परत घरी यायचे. तर पूर्ण ब्लॉग मी आज ऑफिस पण टाकणार आहे, जाताना ट्रिप कुठली भेटणार ती पण टाकणार. तर पूर्ण बघायला विसरू नका. आणि गोविंद भाऊंची एंट्री झालेली आहे, बघू शकता. तर जाऊया आता. गोविंद भावांचा शेवटचा दिवस आहे. गोविंद भाऊंना गाडी शिकूया. तुम्हाला काय सांगायचंय? आज शेवटचा दिवस ना? आज लास्ट दिवस आहे. हा, लास्ट दिवस आहे. आणि आपल्याला जायचं डोंबिवली स्टेशनला. आज शनिवार आहे. ब्रेकवरचा पाय न्यूट्रल करताना ब्रेकवरचा पाय काढायचा. आज आहे शनिवार, तर बघूया पॅसेंजर भेटले तर ठीक आहे, पण जाऊ एक राऊंड मारून येऊ स्टेशनला आपण. तर चला ये. भाऊने गाडी स्टार्ट केली आहे. सोड ब्रेकवरचा पाय सोड. आपण निघालोय आता डोंबिवली स्टेशनला. लेट सी. पॅसेंजरचा फीडबॅक पण घेणार आहे मी. तर बघा पूर्ण व्हिडिओ. कुठे आहे? भाऊने 2 पॅसेंजर उचलले. जाऊया चला स्टेशन. चल लगेच होतं. कसा होता प्रवास? छान होता, मस्त. धन्यवाद ताई. ताईने आपल्याला 30 रुपये दिलेत. मानपाडा टू आपण डोंबिवली स्टेशन आलोय. ताई तुमचा फीडबॅक खूप मौल्यवान असणार. धन्यवाद नवीन ड्रायव्हरसाठी. भाऊ आता डोंबिवली स्टेशनला आहे आम्ही. 3 सीट घेऊन आले. 90 60. घे रिवर्स. कोण नाही? बस. भाऊने डोंबिवली स्टेशनला रिवर्स मारले आणि आपण कमवले 60-70 रुपये आता. तर आता बघूया इकडे भेटते काय सीट. ये पुढे घे जरा, पुढे घे. बस. आपले भाऊ बघतायत. जय शिवराय. तर त्याला ओरडी आता इथे शनी मंदिर आहे काका शनी मंदिर. जैसे एक गाड़ी को ड्राइवर चलाता है, लेकिन ड्राइवर जो है वो गाड़ी नहीं है, वो ड्राइवर है, उसी तरह इस शरीर को आत्मा रूपी ड्राइवर चलाती है। ये आत्मा अपना असली स्वरूप है, ये शरीर अपना असली स्वरूप नहीं है। क्योंकि हम सुबह से शाम तक तो मेहनत करते हैं, लेकिन हम शरीर के पोषण के लिए, इस शरीर में जब दुख पड़ता है तो हम किसको याद करते हैं? भगवान को। तो हम आत्माओं का पिता, जितने भी हम आत्मा हैं, इसका पिता
भगवान शिव है, जिसको सदाशिव ज्योति कहा जाता है। और हम बच्चे रात को भी जन्म लेते हैं तो अपना जन्मदिन बर्थडे मनाते हैं। और वो परम पिता जब ये सृष्टि पर आता है तो हम उसकी दिन नहीं, महाशिवरात्रि मनाते हैं। शिव की रात्रि क्यों मनाई जाती है? रात्रि से क्या कनेक्शन है कि जैसे कि अंधेरे को सूरज, एक ही सूरज है जो संपूर्ण संसार को प्रकाशित करता है, उसी तरह एक ही हम सबका, जितने भी संसार में जीव जंतु प्राणी मनुष्य, सबका सदगति दाता परम पिता सदाशिव ज्योति एक ही व्यक्तित्व के द्वारा, जैसे सूरज आकाश का आधार लेकर संपूर्ण संसार को प्रकाशित करता है, उसकी प्रकाश सारे संसार में हर कण कण को मिलता है। उसी तरह हम आत्माओं का पिता जो भगवान है, वो अपना ज्ञान का प्रसाद, प्रसन्नता का प्रसाद लेकर के इस सृष्टि पर आध्यात्मिक विद्यालय के द्वारा एक एक घंटा 7 दिन ये आत्मा का ज्ञान, आत्मा के पिता का ये अविनाशी ज्ञान है। इस ज्ञान का विनाश नहीं होता। कैसे मानेंगे कि ज्ञान का विनाश नहीं होता? जिसे गीता में बताया है, ज्ञानम अध्यात्म ज्ञान। जैसे आत्मा अविनाशी है, इसको गीता में बताया कि अजन्मा है, नित्य है, सनातन है, पुरातन है, शरीर के नाश होने पर भी आत्मा का नाश नहीं होता। उसी तरह आत्मा का ज्ञान भी जो भगवान आकर के देता है, जिसको महादेव के थ्रू कहते हैं कि भर दे झोली, भर दे झोली, तो मेरी बुद्धि रूपी झोली को परमपिता एक ही बार आकर, समझिए एक तरह से कहिए कि मनुष्य का भाग्य भगवान आकर के भाग्य भर रहा है। कैसे भर रहा है इसकी जानकारी एक एक घंटा, जैसे 7 दिन का एक कोर्स, एक बीमार व्यक्ति जैसे दवा लेता है ना, वैसे भगवान सतगुरु कालों का काल विश्व पिता महादेव के द्वारा ये 7 दिन का ज्ञान ही हमारे अनेक जन्मों की कमाई से, कहा गया भक्ति मार्ग में कि जन्म जन्म की कमाई, सारे कल्प की कमाई भोला देने आए हैं। भर लो झोली, भर लो झोली। ये प्रसन्नता का प्रसाद बाबा सबको बांटने आया है। जैसे स्थूल प्रसाद को सबको बांटते हैं, किसी को छोड़ते नहीं है, उसी तरह प्रसन्नता का प्रसाद हर आत्मा को भगवान आकर दे रहा है। जो चाहे सो अपना एक जन्म नहीं, जन्म जन्म का अपना प्रसन्नता का भाग्य बना सकता है। ये ज्ञान आध्यात्मिक विद्यालय के द्वारा, आध्यात्मिक क्या, आत्मा का अंदर की जानकारी, आत्मा का पिता भगवान शिव महादेव के थ्रू, इसे महादेव के सर से ही जल दिखाते हैं ना। वो सब ज्ञान जल की बातें हैं, स्थूल जल की बातें नहीं, जो भगवान आकर के सृष्टि पर हम मनुष्य आत्माओं को अज्ञान के अंधकार से निकाल रहा है। और ज्ञान का प्रकाश, जिसे गीता में बताया है कि मैं भक्तों पर दया करने के लिए चमकता हुआ ज्ञान का रोशनी लेकर आया हूँ, उससे मेरे जन्म जन्मांतर का पाप नष्ट हो जाएगा। इसकी जानकारी के लिए आध्यात्मिक विद्यालय का 2 साधन है। एक साधन है मोबाइल के थ्रू, सुबह 4:30 बजे से रात 8 बजे तक कोई भी 1 घंटा। और दूसरा साधन फर्स्ट नंबर विद्यालय में आकर के, जो स्टार कॉलोनी साईं बाबा मंदिर के सामने ये आध्यात्मिक विश्वविद्यालय, विश्व पिता सत्य गुरु सत्य शिव भी है और हम मनुष्यों का पिता आदि देव आदि पुरुष भी है। उसके द्वारा वो कालों का काल महाकाल है, वो ज्ञान आकर के दे रहा। नहीं इसका कोई पैसा लगता है, न कोई फूल चढ़ाना होता है। बिन पैसे तुम्हें कौड़ी से हीरा तुल्य बनाता हूँ, भगवान वाच है। कौड़ी में अंधेरा है, हीरा में प्रकाश है। उसी तरह हम आत्माओं में ज्ञान का प्रकाश देने के लिए इसका पिता आया है। और इस शरीर का पोषण एक जन्म के लिए आया, आत्मा का पोषण अनेक जन्म के लिए, जो आत्मा का पिता सदाशिव आकर दे रहे हैं। हर हर महादेव। हर हर महादेव। धन्यवाद, तुमचा संदेश खूप, बाबा को करिए हाँ वही धन्यवाद, तुमचा संदेश खूप मौल्यवान असणार आहे। आकर के
येस येस, आत्माला सुरक्षित ठेवा मित्रांनो. ओके ओके, लेपला थांबवायची गाडी, घे थोडं पुढे. ठीक आहे नक्की नक्की. एक दिन आप भोजन करिए, जैसे भोजन करते तो पेट में जाए ना, चलो ठीक है, भोजन एक दिन आप आइए. जरूर जरूर देखील. चला जाऊया एक दिवस काहीतरी वेळ भेटला तर. तुम्हाला कसं वाटलं हे प्रवचन, जरा कमेंट करून नक्की सांगा. ब्रेक सोड. भाऊने आतापर्यंत जाताना 70, 75 आणि 30 झाले, म्हणजे 60 मध्ये 90 रुपये कमवलेत. आज शनिवार आहे, म्हणजे पब्लिक कमी आहे. तर चला जाऊया आता मानपाड रोडला, हायवेला. भाऊ जरा ड्रायव्हर नवीन आहे हा, गाडी कसं चालवतो सांगा जरा. त्याला शिकवतोय गाडी, झाले 7 दिवस झाले शिकवतोय. आता जरा डोंबिवलीवरून मानपाडावरून डोंबिवली 3 सीट मारले. तुमचा फीडबॅक देणार कसा मौल्यवान असेल ना भाऊसाठी. भाऊ आपल्याला उतरल्यावर सांगणार आहे कशी गाडी चालवतो. आता आम्ही आहे युनियन बँकला आणि भाऊला जायचंय रुनवालगड. बघूया, चला जाऊया. भाऊ कसा होता प्रवास? व्यवस्थित. मला जागेवर पोहोचवण्यासाठी धन्यवाद. आणि व्यवस्थित प्रॉपर आहे. मला चांगला मस्त आनंद वाटला आणि ड्रायव्हर ओके. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. 10 रुपये द्या, चला मला डिस्काउंट. भाऊच्या भेटल्या तर मस्त जाऊया ना. हे सगळे रुवाला गाड्यामध्ये बघा. तर मंडळी फायनली मला वाटतं 60, 70, 90 आणि 100 रुपये भाऊने धंदा केला. आज शनिवार आहे, शनिवार असल्यामुळे पब्लिक थोडीशी कमी होती. तर चला आपण भाऊचा थोडासा फीडबॅक घेऊया. भाऊचा 7 दिवसाचा प्रवास कसा होता आणि 7 दिवसात गाडी शिकले आहेत की नाही त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. खूप जणांना प्रश्न असतो की 7 दिवसात गाडी शिकतात की नाही. तर चला त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय वाटते भाऊ, का 7 दिवसात गाडी शिकले नाही? आज जवळजवळ मला वाटतं 100 रुपये कमाई केली. इथून मग मानपाडा रोडवरून डोंबिवली स्टेशन तिकडून परत येताना 2 सीट भेटले आपल्याला. तर कशी प्रतिक्रिया आहे तुमची आणि कॉर्पोरेट रिक्षासाठी काय तुम्ही सांगाल? प्रथमतः जय शिवराय. दादांच्या रील्स वगैरे पाहून मी आलो होतो इथे की मला रिक्षा शिकायची होती म्हणून. आणि आज 7वा दिवस आहे माझा, आज लास्ट दिवस आहे. दादांसोबत दुःख होतंय की इथून पुढची जर्नी दादांसोबत नसेल, का तर माझी जर्नी मी स्टार्ट करणार आहे. त्यामुळं दादांनी मला 7 दिवसामध्ये भरपूर काही गोष्टी शिकवल्यात आणि त्यांचा जेवढं आभार मानेल ना तेवढं कमी आहे. कॉर्पोरेट रिक्षा, कॉर्पोरेटची लाईफ जगून पण ते स्वतःचा बिझनेस वगैरे सर्व गोष्टी करतायत. तर आज मला कुठेतरी अभिमान वाटतो की यार मला मराठी माणसाकडनं मी काहीतरी गोष्टी शिकल्यात आणि मी इथून पुढे चालून स्टार्टअप करणार आहे. तरी मराठी माणसासाठी ना दादांसाठी तर माझा सेल्यूट असेल दादांना. का तर त्या माणसांनी 1000 रुपयामध्ये कोण रिक्षा नाही शिकवत आजच्या ह्याच्यामध्ये. आज 1000 रुपयामध्ये दादांनी 7 दिवसाची ट्रेनिंग मला करून, त्यांची कामं करून पण सर्वांना ट्रेनिंग देत आहेत. दादांसाठी ना माझ्याकडून ना दादांना पुढच्या जर्नीसाठी शुभेच्छा असतील. एक सबस्क्राईब आणि दादांसाठी थोडंसं एक लाईक जमला तर करा तुम्हाला, मराठी माणसांसाठी. धन्यवाद. नक्कीच भावा, धन्यवाद. आपली ही 7 दिवसाची जर्नी असं समजू नको की बाई 7 दिवसाचा आपला प्रवास दिस संपतो. भले तुला फ्युचरमध्ये कधी काही गायडन्स पाहिजे तर नक्की तुम्हाला DM करू शकतो, कॉल करू शकतो. बिंदास आपण एनी टाईम अवेलेबल असणार आहे. कारण तुमच्या सपोर्टमुळे आज मी इथपर्यंत आहे आणि 7 दिवसात तुम्ही खूप काही शिकलात. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीच्या शुभेच्छा. धन्यवाद भाऊ. आणि असंच बिंदास कधी पण कॉल करा काही गायडन्स पाहिजे असेल तर. ठीक आहे, धन्यवाद. गोविंद भाऊंची 7 दिवसाची ट्रेनिंग संपली आणि आता आपल्यासोबत आपला एक कोकणी भाऊ आहे, प्रथमेश आहे. त्याचा आहे 5वा दिवस ना भाऊ? 5वा दिवस आहे. त्याने घेतली आता गाडी. आता आम्ही याला राऊंड मारतो अर्धा तास. जायचं परत ऑफिसला आपल्याला. आज राईटला गाडी बघ, मानपाडा रोडला आम्ही आता बघू शकतो. चालू सरळ की MIDC जाऊ. चाललं आता MIDC बघूया भाऊ कसा गाडी चालवते. चला मंडळी, भाऊचा आहे 5वा दिवस आणि आम्ही आता आहे हायवेला बघू शकता. निकोन अकेला आहे.
पाचव्या दिवशी भाऊचा स्पीड 40-45 वरती आहे. तर मंडळी स्पीड वाढून काय होत नाही, गाडी कंट्रोल करायला शिका, गेअर टाकायला शिका व्यवस्थित. कोणी स्पीड वाढवतं, त्यामुळे स्पीड नंतर वाढवा, पहिले गाडी कंट्रोल करायला आणि गेअर टाकायला प्रॉपर शिका. नंतर काय गाडी पळवायचीच आहे म्हणजे, त्यामुळे प्रत्येक पॅसेंजरला घाईच असते, तुम्हाला गाडी पळवायच लागते. आता मी चाललोय MIDC मध्ये. मंडळी आता आपण पोहोचलो MIDC मध्ये आणि पूर्ण रस्ता खाली बघू शकता, कारण आज आहे शनिवार. सगळी पब्लिक बघते माझ्याकडे, बाय काय करतोय हा, सेल्फी स्टिक घेऊन व्हिडिओ काढतोय. पण मंडळी लाजू नका कोणाला, कारण तुम्हाला मोठं व्हायचंय, स्वतःला मोठं व्हायचंय. स्वतःला मोठं करायचं असेल तर लाजून जमणार नाही, काम कोणतेही असू दे मंडळी. लाजला तो संपला. आणि कशाला लाजायचं आपण, कुणाला कशाला लाजायचं आपण. आज जर मी व्हिडिओ शूट वगैरे करतोय, व्लॉगिंग करतोय, तर उद्या हीच आपली ओळख निर्माण होऊ शकते मंडळी. त्यामुळे मला वाटतं लाजून जमणार नाही. कन्सिस्टन्सी ठेवा, डेली व्हिडिओ अपलोड करा. भरपूर सारे कंटेंट क्रिएटरना मी बघत असतो, त्यांच्याकडून मोटिवेशन घेत असतो. तर आणि मला आज जायचं ऑफिसला. मेन गोष्ट 7:40 झालेत. तिथून एक राऊंड मारून मग परत निघणार देवा रोडला, तिकडे भावाला सोडणार. तिथून मग आपलं ओला उबेर चालू करणार. तर लेट्स सी, बघूया कशी असणार आजची जर्नी, आपल्याला आता ट्रिप भेटते की नाही. कारण आज आहे मंडळी शनिवार. मागाशी बघितले सर्वजण ऑलरेडी लाईनीमध्येच आहेत. मी भावाचा आहे 5वा दिवस. भाऊ मस्त गाडी चालवतो, पण थोडासा नवीन असल्यामुळे, गरम कोण असल्यामुळे आपल्याला सवय असते की बाई गाडी पळवायची, कडवीट मारायची, थोडीशी ती कमी झाली पाहिजे. कारण की मंडळी गाडी शिकणे इम्पॉर्टंट आहे, गाडी पळवणे इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्ही एकदा प्रो लेवल गाडी चालवली, पहिले चांगली चालवायला शिका. टर्निंगला पण वेळ मागे बघा, टर्न मारताना ते इम्पॉर्टंट आहे. तर चला बघूया भाऊ येतोय का. एक राऊंड मारून परत आपण निघायचं डोंबिवली स्टेशनला. भाऊचा थोडा फीडबॅक घेऊया, 5व्या दिवसाचा काय फरक आहे बघू. बघू शकता गाडी येते. तर चला भाऊचा फीडबॅक घेऊया आणि निघूया आपण ऑफिसला जाण्यासाठी. पॅसेंजरच्या पुढ्यात गाडी थांबली पाहिजे. पॅसेंजर इकडे उभा आहे, तू गाडी तिकडे थांबतोस. काय अपडेट, काय जमते गाडी? 5वा दिवस आहे. हो जमते, पहिल्यापेक्षा आता चांगली जमते. किती किलोमीटर स्पीडवर गाडी चालली आज? आज 40 पर्यंत चालवली. 5व्या दिवशी 40 स्पीडवर हो जमते ना गाडी? काय वाटते तुला, जमेल का गाडी? हो जमेल. घ्यायचं एक राऊंड मारून जाऊ. तर 5व्या दिवशी भाऊने 40च्या स्पीडवरती गाडी चालवली मंडळी. स्पीड चालवा, काय प्रॉब्लेम नाही, पण पहिले गाडी प्रॉपर शिका, नंतर चालवा. स्पीडमध्ये चालवणे इम्पॉर्टंट नाही. तुम्ही ट्रॅफिकमधून कशी गाडी काढताय, ट्रॅफिकमधून पॅसेंजरला किती वेळेत लवकर पोहोचत आहेत ते गरज. आणि भरपूर जण पॅसेंजर असतात, त्याला प्रत्येकाला गाडी असते, म्हणजे असं काय नाही. तर जवळजवळ माझ्यासोबत पण एक इन्सिडेंट झाला होता. मी ऐरोलीवरून डोंबिवली येत होतो आणि माझी आता ऐरोलीवरून डोंबिवलीवर येताना माझी गाडीची स्पीड असते 40-45-50 असते, कारण हायवेला गाडी पूर्ण रस्ता खाली असतो, त्यामुळे माझी असते. तरी पण कधी ते पॅसेंजर बोलतात, भाऊ जरा फास्ट घ्या. भाई आता रिक्षा 45-50च्या स्पीडवरती गाडी रिक्षा आहे, अजून किती फास्ट घ्यायची? मॅडम म्हटलं अजून किती फास्ट घेऊ, तुमच्या 500 रुपयासाठी आम्ही काय 60-70 पर्यंत रिक्षा नेऊ शकत नाही. भाई रिक्षा आहे, 4 व्हीलर थोडी. त्यामुळे आरामात 40-45 हायवेला चालवत तुम्ही गाडी, काही घाई नसते. तुम्ही ट्रॅफिकमधून कशी गाडी काढता ते इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे प्रॉपर पहिले गेअर टाकायला शिका, नंतर मग गाडी काय पळवायचीच आहे. नवीन घेतल्यावर तुम्हाला चालवायचीच आहे, तुम्ही चालून कंटाळा कराल नंतर. तर लेट्स सी, जाऊया. भाऊचा फीडबॅक पण ओल्यावर असणार आहे. तर निघतो म्हणजे ऑफिसला. तर बघूया ऑफिसची जर्नी कशी असणार आहे. चला जाऊया. तर मंडळी आताच मी आलोय पलावाला, बघू शकता. तर बघूया आपल्याला कुठली ट्रिप पडते इकडून. एक महापेची ट्रिप पडली पण भेटली नाही मला, 250 रुपयाची ट्रिप होती. तर लेट्स सी. 2 भावांना गाडी शिकून झाले. एका भावाचा होता शेवटचा दिवस, एकाचा होता 5वा दिवस. भावाने 100 रुपये कमाई केली आज. आणि मी पण 60, 80, 50 आणि ते 60, 110 रुपये कमाई केले, म्हणजे 210 रुपये कमवलेत. बघूया आता कुठली ट्रिप पडते. 8:15 झालेत मंडळी, मला 9:30 पर्यंत ऑफिसला पोहोचायचं आहे. लेट्स सी. आज शनिवार असल्यामुळे ट्रॅफिक तर नसणार आहे. जवळजवळ मला 30-40 मिनिटं 40 मिनिटं लागतील पोहोचायला. बघूया. ओला उबेर पण चालू केली. चला बघूया कुठली ट्रिप पडते.
जय शिवराय मंडळी. संध्याकाळचे वाजलेत 5 आणि मी ऑफिसमधून निघालो आता जस्ट. आणि आता मी आहे ठाणे बेलापूर रोडला. तर सॅटर्डे असल्यामुळे थोडासा लवकर निघालोय आणि जवळजवळ 15 मिनिटं आली ओला उबेर चालू केले. काय ट्रिप पडली नाही. सकाळी जवळजवळ मला 200 रुपये शेअरिंग मारले होते मी. भाऊने गाडी चालवली, त्यांनी 100, मी 100 मारले होते आणि येताना 100 रुपये, असं 300 रुपये कमाई झाली होती फक्त आज. आणि संध्याकाळी भाडं वाटत नाही भेटेल, पण थोडं लवकर निघालो त्यामुळे अजून 5-10 मिनिटं थांबणार आहे आणि निघून जाणार आहे घरी. कारण घरी पण लवकर पोहोचेल, थोडासा वेळ भेटेल आराम करायला. आणि उद्या पण संडे आहे, उद्या पण ऑफिसच आहे. कॉर्पोरेटमध्ये काम करताना सॅटर्डे संडे विसरावं लागतो. तर मंडळी चला, हा आजचा व्लॉग मी इथेच एंड करतोय. तुम्हाला जर माझ्या मेहनतीचा प्रवास, माझ्या संघर्षाचा प्रवास जर आवडला असेल तर तुमच्या भावाला सपोर्ट करायला विसरू नका. म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्या एका नवीन संघर्ष, नवीन स्ट्रगल. धन्यवाद.